विधानसभेच्या निवडणुका ज्या वेगानं जवळ येत आहेत त्या वेगानं बैठकांचा जोरही आता वाढू लागलाय। महायुतीनेही रात्री उशिरापर्यंत खलबत करत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत। त्यात जागा वाटप आणि उमेदवार ठरवणं याबरोबरच महायुतीतील नेत्यांसाठी काही नियम आखण्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे। एकूणच लोकसभेला बसलेल्या चटक्यानंतर महायुतीकडून आता ताकही फुंकून पिण्याचं धोरण आखलं जात आहे। पाहुयात महायुतीच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय या स्पेशल रिपोर्टमधून। विधानसभेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या। ज्या वेगाने निवडणुका जवळ येत आहेत त्याच वेगाने बैठकांचा जोर वाढू लागलाय आणि जागा वाटपावरून जोरदार खलबत होऊ लागली। रात्री उशिरापर्यंत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली। यामध्ये स्टँडिंग सीट तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवरती मोठा खल झालाय। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जागा निवडून आणण्यावरती एकमत झालं। प्रत्येक पक्षामधील अंतर्गत वाद हे प्रत्येक पक्षामधल्या नेत्याची जबाबदारी आहे। नाराज आणि इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यावरती एकमत। स्टँडिंग सीट तसंच तिन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवरती सविस्तर चर्चा। राजकीय आणि जातीय समीकरणांच्या संदर्भात विचार करूनच उमेदवार ठरवला जाणार। जिंकून येणाऱ्या जागा आणि मेहनत करावी लागणाऱ्या जागांचा विचार झाला। वचननाम्यामध्ये नागरिकांशी निगडित मुद्द्यांना प्राधान्य देण्यावर भर। प्रचार सभांची जबाबदारी, नियोजन या सर्व गोष्टींवरती बैठकीत चर्चा। निवडणुकीला सामोरं जाताना वादग्रस्त मुद्दे प्रकर्षाने टाळण्याचा निर्णय। निवडणुकीत तिन्ही पक्षाची भूमिका एकच ठेवण्यावरती एकमत। एकमेकांवरील टीका, टिप्पणी आणि चिमटे टाळण्याबद्दल निर्णय झालाय। लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका पाहता महायुतीचे नेते ताकही फिकून पितात। म्हणूनच जागा वाटप असो की उमेदवार ठरणं याबाबत अत्यंत काळजी घेतली जाते। सोबतच प्रचाराची राळ उठताना कोणते मुद्दे घ्यायचे आणि कोणते टाळायचे याबाबत प्रचंड काळजी घेतली जाते। एका प्रकारे मैदानातल्या मोठ्या परीक्षेच्या आधी महायुतीकडून होमवर्कवर भर दिला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।